श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा खास संदेश साधा नाही आहे. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ अचानक उघडला असेल, पण नेहमी लक्षात ठेवा, हे योगायोग नाही तर हा संकेत आहे. जर तुमच्या मनात कधी असं आलं असेल की स्वामींची माझ्यावर कृपा व्हावी, माझ्या आयुष्यात शांतता यावी, माझे प्रश्न सुटावेत, तर हा व्हिडिओ खरोखर फक्त तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजचा विषय म्हणजे तुमच्यावर स्वामींची कृपा व्हावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आजच सेव्ह करून ठेवा. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्यांच्या मनात श्रद्धा असते त्यांच्यावर माझी कृपा नेहमीच असते. पण प्रश्न असा असतो की कृपा मिळते कशी, काय करावं लागतं, काय नियम पाळावे लागतात. आज आपण हे सगळं समजून घेणार आहोत. तर भक्तांनो, पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा. तुम्ही कितीही पूजा करा, कितीही मंत्र म्हणा, पान फूल काय व्हायचंय ते व्हा, पण जर मनात शंका असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. स्वामी म्हणतात, अर्धा विश्वास म्हणजे विश्वास नाही. तुम्ही जेव्हा स्वामींचं नाव घ्याल तेव्हा पूर्ण मनाने, अंतर्मनातून नाव घ्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त शब्द नाही, तर ती एक शक्ती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी. आपण म्हणतो की पेशन्स. आज तुम्ही प्रार्थना केली आणि उद्या परिणाम मिळाला नाही म्हणून निराश होऊ नका. स्वामी सांगतात, मी उशीर करतो पण अन्याय कधीच होऊ देत नाही. काही वेळा तुम्हाला वाटतं, मी इतकी भक्ती करतो, इतकी श्रद्धा करतो, कितीही पूजा करतो तरी काहीही होत नाही. तर भक्तांनो, यावर एकच आहे, ते म्हणजे तुम्ही पेशन्स ठेवत नाहीत. आजच केलं की उद्या लगेच त्याचं फळ मिळावं अशी तुमची अपेक्षा असते, पण असं होत नाही. तुमची योग्य वेळ बघून स्वामी तुम्हाला फळ देत असतात. काही वेळा तुम्हाला वाटतं, मी इतकी भक्ती करतो तरीही काही होत नाही, पण लक्षात ठेवा, स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. तर भक्तांनो, तिसरी गोष्ट म्हणजे मन शुद्ध ठेवा. तुम्ही बाहेरून कितीही सुंदर, चांगले, चिकणे असाल, पण मनात मात्र द्वेष असेल, मत्सर असेल, कृपा टिकत नसेल, तर स्वामी म्हणतात, ज्यांचं मन स्वच्छ असतं त्यांच्यावरच माझी कृपा होते. चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. भक्तांनो, जर तुम्हाला स्वामींची कृपा व्हावी असं वाटत असेल तर दुसऱ्यांच्या डोळ्यात आनंद आणा. भुकेल्याला अन्न द्या, गरजवंताला मदत करा. स्वामी सांगतात, जे तू दुसऱ्याला देतोस तेच तुला परत मिळतं. आणि पाचवी गोष्ट, शेवटची गोष्ट म्हणजे स्वामी म्हणतात, वाईट सवयी आजच सोडा. खोटं बोलणं, दुसऱ्याचा सतत अपमान करणं, वाईट विचार ठेवणं, निगेटिव्हिटी ठेवणं, या सगळ्या गोष्ट तुमचं नशीब थांबवतात. स्वामी म्हणतात, स्वतःला बदला, आयुष्य बदलतं. भक्तांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोक म्हणतात, स्वामी माझं ऐकतच नाहीत. पण खरं काय आहे माहीत आहे का? स्वामी ऐकत असतात, पण तुम्ही समजत नाही. ते तुम्हाला थेट उत्तर देत नाहीत, तर त्यांचे अनेक संकेत आपल्याला दिसत असतात. कधी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, अचानक येते, कधी एखादी संधी मिळते, तर कधी एखादी चूक टाळली जाते. हे सगळं स्वामींची कृपाच असते. पण भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात काहीच ठीक चाललेलं नाही, तर फक्त एकच काम करा. आजपासून रोज सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त 108 वेळा म्हणा आणि फक्त एक वाक्य बोला, स्वामी माझ्यावर तुमची कृपा करा. तुम्हाला लगेच बदल दिसणार नाही, पण हळूहळू तुमचं मन शांत होईल, तुमचे निर्णय योग्य होतील, तुमच्या आयुष्यात योग्य लोक येतील. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की स्वामींची कृपा म्हणजे एखादा साक्षात्कार, तर हा साक्षात्कारच आहे, पण आपल्या अंतर्मनातील, आपल्याला मनातून आतमधून स्वामींचा साक्षात्कार जाणवतो. मन शांत होतं, निर्णय योग्य घेतो आणि जिथे आपण जास्त चिडचिड करायची तिथं चिडचिड करत नाही आणि तिथूनच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. तर भक्तांनो, स्वामींची कृपा म्हणजे फक्त पैसा नाही, ती आहे शांती, समाधान आणि योग्य मार्ग आणि अंतर्मनाची ताकद. स्वामी भक्तांनो, कधीकधी आयुष्य इतकं कठीण होतं की आपण आतून तुटतो, कोणाला सांगावंसं वाटत नाही, कोणासमोर सांगतही नाही, कोणी समजून देखील घेत नाही. पण त्या शांत क्षणात एकदा फक्त डोळे बंद करा आणि मनापासून बोला, स्वामी मला सोडू नका, कायम तुम्ही माझ्याबरोबर राहा. आणि मग बघा, तुमच्या मनात एक शांतता येईल, एक विश्वास निर्माण होईल
आणि स्वामी भक्तांनो, कारण स्वामी तुमच्या जवळच असेल ह्यास तुम्हाला संकेत मिळेल. ते तुम्हाला पाहत आहे, तुमच्या पाठीशी उभे आहेत, ते तुम्हाला समजत आहे. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू ते पाहत आहेत आणि योग्य वेळी तुम्हाला उचलणार देखील आहेत. फक्त तोपर्यंत सबुरी पेशन्स ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर व्हावी तर हा व्हिडिओ आजच सेव्ह करून ठेवा आणि ज्या व्यक्तीला, ज्या गरजवंताला या व्हिडिओची आज गरज आहे त्या व्यक्तीला आत्ताच शेअर करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी, स्वामींची कृपा व्हावी असे विचार ऐकण्यासाठी आपल्या या मोटिवेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो स्वामी भक्तांनो, तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.